वहिनी, अहो बाहेर कसलं उकडतंय ना. हो ग. अरे होच, तुला मुंबईच्या उकाड्याची सवयच नसेल ना. नाही ना, पण आमच्या गावाकडे पण तेवढंच गरम होतं, पण इकडे तर जाम घाम निघतो. पण डोंट वरी, आज उद्यामध्ये येईल पाऊस असं दिसतंय तरी. हो, अहो मला तर पाऊस जाम आवडतो. तुम्हाला आवडतो का पाऊस? अहो वहिनी, आवडतो का पाऊस? खूप आवडतो. ठरलं मग, आता पहिला पाऊस पडला ना की आपण दोघींनी मनसोक्त भिजायचं. बरं, अरे कामं संपवूया सगळी. अहो हे काय झालंच की, आवरतच आलंय. हो खरंच की झालंय. माझं सॅलड झालं की सगळेच डबे होतील नाही का. भाजीचा भाकरीचा डबा भरून झालाय ना. हो हा, मग आता तेवढं झालं ना की जरा बोलमध्ये सर्व कर. हो. अय्यो वहिनी, अहो अंशुमन साहेबांची स्मूदी बनवायचीच राहिली, पण ती मी बनवेन, त्यांना आवडते तशी. त्यांना कशी आवडते हे तुला कसं काय माहिती? ते मी सगळं लिहून घेतलंय ना, मी आले तेव्हा. हे बघ शिंगी, तुला अशा सगळ्या जबाबदाऱ्या अंगावर घ्यायची काही गरज नाहीये. बाकी स्टाफही आहे घरात, त्यामुळे अंशुमनला काय हवं नको ते बाकीचे बघतील. सगळा भार असा स्वतःवर घेत जाऊ नकोस. थोडा अभ्यासावर पण वेळ खर्च करत जा. हो वहिनी, अहो ते झालंच, पण मला वाटलं की मला सगळी कामं शिकून घेतली पाहिजे ना, म्हणून मग ते मी. नाही, बाकी कामं तर तू घेस शिकून, पण आपल्या घरात काही असं कामं करणाऱ्यांचा तुटवडा नाही आहे. त्यामुळे अंशुमनच्या बाबतीत सगळ्या गोष्टी तू केल्या पाहिजेस असं काही गरजेचं नाही आहे. हो. अय्यो वहिनी, अहो पहिला पाऊस येईल असं वाटतंय. आपण जाऊया ना बाहेर भिजायला. अगं थांब, कामं संपू दे. अहो नाही ना, कामं मी आवरेन ना, मी आहे की. चला ना पटकन पटकन चिंगी. येऊ. चिंगी प्रॉमिस. चला 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 पटकन अगं. येऊ ना. आनंद, ही मीटिंग आपण उद्याला टाकायला नको. असंही ऑफिस संपल्यानंतर 1-2 तास एक्स्ट्रा वेळ आहे आपल्याकडे. आपण आजच संपून घेऊया. हा, मीटिंग नको पोस्टपोन करूया. चालेल, मी टीमला रेडी राहायला सांगतो. आणि तसंही काल पार्टी झाली आहे मस्त, त्यामुळे कुणाला उशिरापर्यंत थांबायला काही प्रॉब्लेम असेल असं नाही वाटत मला. थांबतील ते. सापडला. हे तू इथे? तू अजून इथे काय करतोयस? अगं मला ऑफिस आहे, काम आहेत. मग येत जा घरी अधून मधून. सारखं आपलं काम काम काम. सकाळी काय ते मीटिंग, दुपारी प्रेझेंटेशन, संध्याकाळी आल्यावर पण क्लायंट बरोबर असतो कॉलवर. काय चाललंय काय? एवढंच करतोस तू? काय रे, हे एवढंच करतोस तू? ए तू बोलूच नकोस. नाही, तुझा असेल हा बेस्ट फ्रेंड, पण माझा सुद्धा नवरा आहे, विसरतोस ना. कधीतरी मोकळं सोडत जा त्याला. तसं काय मी धरून ठेवलं तुझ्या नवऱ्याला? नाही नाही, तू नाही, याने ते हे कोआला बेर असतात बघ, झाडाला धरून बसलेले असतात 24 तास 12 महिने. तसा हा तुला आणि कामाला धरून बसलेला असतो. काय बायकोचं घराचं काही पडलंच नाही याला. ते काय नाही, आज घरी लवकर यायचं आणि पहिला पाऊस एन्जॉय करायचा. बघ वातावरण किती छान झालंय. चल ना आनंद. चालेल, मला काहीच प्रॉब्लेम नाही. चल. ए हो, काय आत्ता आपण कामाबद्दल बोलत होतो, मीटिंग बद्दल बोलत होतो, आणि तू काय तिला हो म्हणून चाललंस तिच्या बरोबर? मग मी कामं कोणाबरोबर करायची? ओ सॉरी सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. समर सर, तुमची परमिशन घ्यायची राहिली. एक्स्ट्रीमली सॉरी. हां, आहे परमिशन? ठीक आहे. एक काम करूया, तुमच्याकडे जाऊनच काम करूया. टीम मीटिंग उद्या करूया, प्रेझेंटेशन आजच करून टाकूया. एक मिनिट, हे कधी ठरलं? अरे आत्ता नाही का ठरलं? लवकर घरी जायचं ना तुम्हाला. आपण सगळे तुमच्या घरी जाऊया. तू पाऊस एन्जॉय कर, आम्ही काम करतो. नाही 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 नाही, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. घरी आम्ही दोघं चाललोय पहिला पाऊस एन्जॉय करायला. आमच्या तू कबाब में हड्डी नकोयच, आज तरी नाही. मी कबाब में हड्डी? मी मग तू तुझ्या घरी जा की तुझ्या बायको बरोबर कर पहिला पाऊस एन्जॉय.
अरे हा खरंच. मस्तपैकी स्वानंदी वहिनी बरोबर जा आणि पहिला पाऊस एन्जॉय कर. नको नको, कामात असतील त्या. नाही तुम्ही जा, हवं तर मी बसतो ऑफिसमध्ये काम करत. तुम्हा नवऱ्यांचा ना युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे हा. बायकोचं मन कसं राखायचं, तिला खुश कसं करायचं हे कळतच नाही तुम्हाला. ए माझा पण थांब रे, जा ना जरा घरी, बघ तिच्या चेहऱ्यावर कसा आनंद येईल. पाऊस एन्जॉय कर पहिला तिच्याबरोबर. जा, आमच्यात एंट्री नाही हा तुला आज. सॉरी यार, पहिला पाऊस आहे, कांट हेल्प. येस, चला. त्याला काहीच अर्थ नाही. म्हणजे अशा पहिल्या पावसात तुम्ही मला एकट्याला सोडून जाताय. मला तर निकिताच्या हातची भजी पण खायला मिळणार नाही. भजी खायची आहेत? घरी जा आणि बायकोला सांग भजी तळायला. आयुष्यभर भजी तळेल तुझ्यासाठी ती. चला. तुम्ही खरंच चाललाय? ऐक ना, तू पण जा, पाऊस सुरू होईल, पटकन जा, पाऊस सुरू होण्याच्या आत चल. ए बाय बाय. चल चल. बरं गाडी कुठे आहे हे काय तिकडे लावली अरे आहे? तू मला इथे आणायची ना गाडी, तिकडे कशाला ठेवली यार? गाडी तुम्हाला ना कळणारच नाही मला काय झालंय, मी काय फील करते या पॉइंटला. मी लहानपणापासून तुम्हाला सांगते की मला ऍक्टर होण्याचंय, मला मला स्टार बनायचंय, खूप मोठं स्टार बनायचंय. पण नाही, दादा किती सहज बोलून गेले का की तू ऍक्टिंग ना छंद म्हणून कर. नाहीये माझा छंद. ऍक्टिंग माझं पॅशन आहे, माझं अल्टिमेट ड्रीम आहे. कसं कळत नाही तुम्हा लोकांना? मग असं खूप मोठं स्वप्न आहे की एका मोठ्या होर्डिंग वरती मोठमोठ्या हिरोच्या बाजूला ना मी दिसावी हिरोईन म्हणून. मला बघायचंय तसं, पण तुम्हाला ना कोणालाच कळत नाही. तुम्हाला काय घेणं देणंच नाहीये. मला ना- इकडे बस बस बस. काय कोणाशी बोलतीस हे सगळं? हे स्वप्न काय तुला फक्त एकटीलाच पडतात का? हा, आम्हाला नाही पडत? आमची काही स्वप्न नव्हती? इकडे बघ, इकडे बघ. मिस नाशिकच्या फायनलिस्ट होती ना मी. माझं पण स्वप्न होतं की नाही, मोठी मॉडेल बनायचं, लोकप्रियता मिळवायची, सगळ्यांनी माझ्या सह्या घ्यायच्या, नुसते शिंकले तरी पेपरमध्ये माझं नाव यावं, बातमी यावी. झालं काय? तुम्हा मुलांच्या पाठी पळता पळता अख्खं आयुष्य निघून गेलं माझं. संयम ठेव, संयम. कळलं? आहे माझ्यात संयम. सुष्मिता, मला ना तुझ्यासारखं आयुष्य नाही जगायचंय मामा. हिरोईन व्हायचंय मला, खूप मोठी हिरोईन व्हायचंय. अगं हो राजा, मलाही वाटतं ना तू मोठी हिरोईन व्हावीस आणि मी हिरोईनची आई व्हावी. मलाही वाटतं ग हिरोईनची आई म्हणून मी सगळीकडे मिरवावं. पण माझ्या हातात नाहीये ना. आता माझ्या हातात असतं तर ना मी तुला असं एका पटक्यात हिरोईन केलं असतं. नाहीये माझ्या हातामध्ये. तू काय करायचं सांग? आपण एक करू शकतो. काय? आदिराशी बोलतेस का? आदिराशी का? तिचा काय संबंध? संबंध कसा नाही मम्मा, ती संबर राजवाड्यांची बहीण आहे. मग ती त्यांचं ना त्यांची खूप ओळख आहे इंडस्ट्रीमध्ये. तिने जर माझं रेकमेंडेशन दिलं ना मला मला झटक्यात काम मिळेल मम्मा. अरे मग तू बोल ना तिच्याशी. मला कशाला मध्ये घेते? तू बोल बोल. अरे यार, मी हिंट्स दिले नसतील का तिला? मी खूप बोललीये पण ती मला सिरियसली नाही घेत. तुझं कसं आहे ना, ती तुला घाबरते ना, त्यामुळे तुझं ऐकेन ती आणि मान ठेवेन तुझा. प्लीज ऐक, अरे मी म्हणते ना. बघ नंतर बघ. हा, ऐक ना मम्मा, नंतर नाही. ऐक ना प्लीज, माझ्यासाठी तिच्याशी बोल ना प्लीज. आत्ता बोल. अरे Please कशी यार. बोलू? बोलायला ती घरामध्ये असायला हवी ना. तंगड मोडले तरी गेली आहे मैत्रिणीकडे. रात्री घरी आल्यानंतर मग बघू आपण. बोल. ए नाही हा, ते तेवढा पेशन्स नाही माझ्यामध्ये. सुष्मिता ऐक माझा. ऐक, एक काम कर, आपण ना तिला आपण फोन लावूया. ठीक आहे, नाही. तू तिच्यावर फोनवर बोल. जरा संयम ठेव ना. प्लीज माझ्यासाठी प्लीज. शांत राहा ना जरा, शांत राहा. का नाहीयेस माझा बाप? मी म्हणतेय ना ऐक म्हणून. एकदा कर तिला कॉल. लॉक काढून दे ना. हा ठीक आहे, लावलंय. तुला ऐकायची नाही.